इंडिव्हिज्युअल करन्सी, हे जे करन्सी वगैरे जे गव्हर्नमेंट बनवते आणि त्याच्यातून जो गव्हर्नमेंटला प्रॉफिट मिळत असतो तो गव्हर्नमेंट स्वतःकडे ठेवतो. सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, गव्हर्नमेंटच्या भरपूर कंपन्या असतात. नवरत्न, महारत्न, मिनिरत्न अशा जी मोठी कंपनी असते खूप त्याला महारत्न म्हणतात, त्यानंतरची कंपनी नवरत्न, त्याच्यानंतरची मिनिरत्न, अशा ज्या गव्हर्नमेंटच्या भरपूर कंपन्या आहेत, जवळजवळ 350 पेक्षा जास्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत. या कंपन्याकडूनचा जो प्रॉफिट मिळतो तो जो प्रॉफिट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट तो प्रॉफिट वापरतो. ठीक आहे. अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटला नॉन टॅक्स रेव्हेन्यू हे सोर्सेस कोणते आहेत, हे मेजर सोर्सेस आहेत, मेन सोर्सेस आहेत नॉन टॅक्स रेव्हेन्यू सेंट्रल गव्हर्नमेंटचे. मग स्टेट गव्हर्नमेंटचे सुद्धा काही सोर्सेस असतील. स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा काही पैसा मिळत असेल जो त्यांनी टॅक्सनी वापरलेला नाहीये, नॉन टॅक्स रेव्हेन्यू असा स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा मिळत असेल. मग कोणकोणत्या प्रकारे स्टेटला पैसा मिळतो नॉन टॅक्स रेव्हेन्यू पहा. इरिगेशनवर टॅक्स लावू शकते सरकार. कोणी जर इरिगेशन फॅसिलिटीज वगैरे काही प्रायव्हेटली बनवत असेल तर त्याच्यावर सुद्धा टॅक्स लावला जातो. ते टॅक्स नाही लावला जात, परंतु त्याच्याकडून जो काही इन्कम वगैरे सरकारचं होते. फॉरेस्ट वगैरे जे आहेत, फॉरेस्ट वगैरे मधून सरकारचं काही इन्कम होते. फॉरेस्ट इन्कम होते ना, बरेचसे जे आहेत फॉरेस्टचे रिसोर्सेस सरकार विकते आणि त्याच्याकडून इन्कम होते. फिशरीज, सरकार फिशरीजच्या बिझनेसमध्ये सुद्धा आहे, त्यातून सरकारला प्रॉफिट होते. स्टेट पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, स्टेट गव्हर्नमेंटचे काही कंपन्या असतात. जसं सेंट्रल गव्हर्नमेंटचे मी सांगितलं 350 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, तसं स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटच्या आपल्या स्वतःच्या कंपन्या असतात स्टेटच्या. ठीक आहे. मग त्या स्टेट कंपन्या सुद्धा प्रॉफिट अर्न करतात, त्यामधून सरकारला पैसा भेटतो, स्टेट गव्हर्नमेंटला पैसा भेटतो. अशा प्रकारे स्टेटला सुद्धा असा रेव्हेन्यू भेटत असतो जो की टॅक्स नाहीये. स्टेट गव्हर्नमेंट इथे ठिकाणी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट या ठिकाणी टॅक्स लावला, काही टॅक्स नाही लावलेला आहे. त्यांच्या काही कंपन्या आहेत, त्यांचे काही बिझनेसेस आहेत, त्याच्यामधून जो काही पैसा भेटत आहे त्याला आपण नॉन टॅक्स रेव्हेन्यू असा म्हणतो. तर अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा नॉन टॅक्स रेव्हेन्यू भेटत असतो आणि स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा नॉन टॅक्स रेव्हेन्यू. त्यानंतर फायनान्शियल रिलेशनचा पुढचा मुद्दा आहे ग्रँट्स इन एड टू द स्टेट्स. ग्रँट्स इन एड टू द स्टेट. सो कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स फॉर ग्रँट्स इन एड टू द स्टेट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते, स्टेट गव्हर्नमेंटला ग्रँट्स देते, एक प्रकारे त्याला अनुदान ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. स्टेट गव्हर्नमेंटला एखादा पैसा पाहिजे असतो तर मग सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतो, स्टेट गव्हर्नमेंटला अनुदान देते. मग 2 टाइप्स ऑफ ग्रँट्स इन एड आहेत, 2 टाइप आहेत अनुदान देण्याचे. एक आहे स्टॅच्युटरी ग्रँट, दुसरा आहे डिस्क्रिशनरी ग्रँट. तर हा जो स्टॅच्युटरी ग्रँट असतो याच्याबद्दल कॉन्स्टिट्यूशनने काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपल्याला इन जनरल जे आहे राज्य जे आहेत, राज्याकडे जो असतो जास्त टॅक्स येत नाही किंवा नॉन टॅक्स रेव्हेन्यू येत नाही. कंपॅरेटिव्हली केंद्र सरकारकडे खूप जास्त पैसा येत असतो. राज्यापेक्षा आपण जर तुलना केली तर केंद्र सरकारकडे खूप जास्त पैसा येतो, राज्यांकडे तेवढा पैसा येत नाही. मग जे अंमलबजावणी वगैरे करायची असते बऱ्याचशा स्कीमची त्याच्याकडे राज्यांकडे तेवढा पैसा नसतो. म्हणून केंद्र सरकार काय करते, जे मी सांगितलं ते फायनान्स कमिशन बसवते आणि फायनान्स कमिशनला सांगते की पहा आम्हाला काही आमच्यातला काही पैसा राज्यांना द्यायचा आहे, तर तुम्ही सांगा की हा पैसा कसा वाटला पाहिजे, किती दिला पाहिजे आणि कशा प्रकारे वाटला पाहिजे. हा पैसा फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशननुसार राज्यांना दिला जातो त्यांच्या विकासासाठी. तो राज्यांच्या फंडमध्ये तो पैसा जातो. हा जो पैसा असतो त्याला आपण म्हणतो स्टॅच्युटरी ग्रँट. अशा प्रकारचे जे अनुदान केंद्र सरकार राज्याला देत आहे त्याला आपण स्टॅच्युटरी ग्रँट्स असं म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या टाईपचा जो आहे त्याला डिस्क्रिशनरी ग्रँट्स. आता हा जो पैसा आहे डिस्क्रिशनरी ग्रँट्स यामध्ये केंद्र सरकार असं कोणतं फायनान्स कमिशन किंवा अशी कोणती संस्थाची स्थापना नाही करत आहे. केंद्र सरकारच्या डिस्क्रिशनवर त्याच्या स्वतःच्या विवेक बुद्धीनुसार केंद्र सरकार ठरवते की कोणत्या राज्याला किती पैसा द्यायचा आहे. हा पैसा की प्रत्येक राज्याला मिळत नाही. जसं स्टॅच्युटरी ग्रँट मध्ये प्रत्येक राज्याला काही ना काही पैसा मिळत होता केंद्र सरकारला, पण डिस्क्रिशनरी ग्रँट्स मध्ये असं काही नाही की प्रत्येक राज्याला पैसा मिळेल. एखाद्या वेळेस काय होतं, समजा एखादं राज्य असेल, एखाद्या राज्याला पर्टिक्युलर गोष्टी, एखाद्या राज्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, सपोज असं समजू की महाराष्ट्रामध्ये सपोज समजा की दुष्काळ पडला. आता समजा महाराष्ट्राला दुष्काळ पडलाय आणि शेतकरी जे आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, पण शेतकऱ्यांना तुम्हाला आता पैसे द्यायचे आहेत, कम्पेन्सेशन द्यायचं आहे, तो दुष्काळ पडला त्यांचं जे नुकसान झालं त्याच्या बाबतीत, आणि स्टेट गव्हर्नमेंटला जर पैसा नसेल देण्यासाठी, मग स्टेट गव्हर्नमेंट केंद्र सरकारकडे जाईल, महाराष्ट्र जे असेल ते केंद्र सरकारकडे जाईल आणि म्हणेल की पहा आम्हाला अनुदानाची गरज आहे कारण आम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची आहे, त्यांना आम्हाला कम्पेन्सेशन द्यायचं आहे जे काही त्यांचं नुकसान झालं, तर आम्हाला डिस्क्रिशनरी ग्रँट्स द्या. मग अशा वेळेस केंद्र सरकार राज्य सरकारला डिस्क्रिशनरी ग्रँट्स देते. तर किती पैसा दिला पाहिजे का नाही हे कोण ठरवते, केंद्र सरकार स्वतः ठरवते.
केंद्र सरकारवर काही बाइंडिंग नाहीये की राज्यांना पैसा आपण दिलाच पाहिजे जर ते डिमांड करत असतील तर ते डिपेंड्स ऑन देअर डिस्क्रिप्शन. ते स्वतः ठरवतील की आपण राज्याला पैसा द्यायचा आणि जर त्यांना वाटलं तर ते पैसा देतील. ठीक आहे. त्यामुळे स्टॅच्युटरी ग्रँट जो असतो तो फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन्सने दिला गेलेला असतो. परंतु डिस्क्रिशनरी ग्रँट जो असतो तो कम्प्लिटली सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतः ठरवते की अशा प्रकारे जो पैसा आहे तो राज्य सरकारला द्यायचा आहे का. तर फायनान्शियल रिलेशन मध्ये आपण हे पाहतो की अलोकेशन ऑफ टॅक्स पॉवर. युनियन लिस्ट मधल्या गोष्टींवर टॅक्स लावण्याचा अधिकार राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा. स्टेट लिस्ट मधील गोष्टींवर टॅक्स लावण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटचा आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये टॅक्स लावण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य दोघांचा. मग त्यामध्ये आपण हे डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स रेव्हेन्यू पाहिलं की काही टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट लावेल, कलेक्ट स्टेट करेल, काही टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट लावेल, कलेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट करेल. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. डिस्ट्रीब्युशन ऑफ नॉन टॅक्स रेव्हेन्यू पाहिलं की पोस्ट, रेल्वे, बँकिंग, ब्रॉडकास्टिंग, करन्सी, पब्लिक सेक्टर, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज म्हणजे गव्हर्नमेंटच्या कंपन्या. याबद्दल हे मेजर सोर्सेस आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूचे, नॉन टॅक्स रेव्हेन्यूचे. स्टेटमध्ये तेच आपण पाहिलं इरिगेशन, फॉरेस्ट, फिशरीज, स्टेट पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस म्हणजे स्टेटच्या कंपन्या. हा स्टेटचे मेजर सोर्सेस असतात रेव्हेन्यूचे कमवण्याचे. त्यानंतर आहे ग्रँट्स इन एड टू द स्टेट्स. म्हणजे स्टेटला सेंट्रल गव्हर्नमेंट काही ग्रँट्स वगैरे देत आहे. मग ते ग्रँट्स देण्यासाठी कोणकोणत्या टाईपचे असतात तर स्टॅच्युटरी ग्रँट्स असतात आणि त्याच्यामध्ये डिस्क्रिशनरी ग्रँट्स असतात. या दोन टाईपचे ग्रँट्स जे आहे ते केंद्र सरकार राज्य सरकारला देत आहे. मग त्यामध्ये आपण पाहिलं की स्टॅच्युटरी ग्रँट्स आहे तो पैसा फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन्सने दिला जात आहे आणि जो डिस्क्रिशनरी ग्रँट्स आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट आय थिंक आता ऑडिबल आणि विजिबल असेल. आता ऑडिबल आणि विजिबल असेल. काही डाऊट असेल तर विचारा फायनान्शियल रिलेशनशिप मध्ये. काही डाऊट असेल तर विचारा. सरचार्ज सेंट्रल गव्हर्नमेंट कोणताही एखादा टॅक्स असेल त्या टॅक्सच्या वर म्हणजे जो टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट इम्पोज करू शकतो अशा कोणत्याही गोष्टीवर सरचार्ज सेंट्रल गव्हर्नमेंट लावू शकतो. ओके, अजून काही डाऊट? कॉन्करंट लिस्ट मध्ये तुम्हाला लिस्ट वगैरे कधी विचारल्या जात नाही. सो इट्स ओके, रिलॅक्स राहा. लिस्ट मध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की कॉन्करंट लिस्ट मधील जे विषय असतील त्यावर केंद्र आणि राज्य सरकार दोघांचे पॉवर लागतात. बाकी तुम्हाला लिस्ट मध्ये कोणत्या लिस्ट मध्ये काय आहे वगैरे कधी विचारल्या जात नाही.
डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स मध्ये आपण काय पाहिलं होतं की युनियन लिस्ट मध्ये जे मुद्दे आहेत त्याबद्दल टॅक्स लावण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटचा, स्टेट लिस्ट मध्ये जे मुद्दे आहेत त्याबद्दल टॅक्स लावण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटचा आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये जे मुद्दे असतील त्यामध्ये टॅक्स लावण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकार दोघांचा. त्याचं उदाहरण जर समजा द्यायचं झालं तर कॉन्करंट लिस्ट मध्ये आपल्याकडे एज्युकेशनचा मुद्दा आहे. सो एज्युकेशनच्या रिलेटेड जर काही टॅक्स लावायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही लावू शकतात. युनियन टेरिटरीसाठी किती टॅक्सचे त्याच्यामध्ये पॉवर्स असतील ते पॉवर्स सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे ते पार्लमेंट डिसाइड. ठीक आहे. युनियन टेरिटरीजचा तुम्हाला मी सांगितलं ते युनियन टेरिटरीज आहे त्यामुळे अल्टिमेट कंट्रोल त्यांच्यावर केंद्राचा असतो. पार्लमेंट डिसाइड करेल. प्रत्येक स्टेटला इक्वली तुम्ही टॅक्स डिस्ट्रीब्यूट नाही करू शकत. जे स्टेटला टॅक्स दिला जातो जो स्टेटला पैसा दिला जातो प्रत्येक स्टेटच्या आपल्या गरजा असतात. आता तुम्ही समजा महाराष्ट्राला आणि एमपीला सेम पैसा देऊ शकतात का? नाही. महाराष्ट्राकडे पैसा जास्त आहे, एमपीकडे पैसा कमी आहे. त्यामुळे अल्टिमेटली जर तुम्हाला पैसा द्यायचा असेल तर तुम्ही थोडासा एमपीला जास्त देणार कारण त्यांची गरिबी आपल्यापेक्षा जास्त. त्यामुळे असं प्रत्येक स्टेटला इक्वली पैसा नाही दिला जात. ठीक आहे. त्याची एरिया किती आहे, त्याची पॉप्युलेशन किती आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत त्याच्यानुसार तो पैसा डिस्ट्रीब्युशन. फायनान्स कमिशन मध्ये स्टेटचे मेंबर नसतात, सगळे मेंबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे. इनडायरेक्ट टॅक्स आपल्याला जसं तुम्ही एखादा कोणतीही गोष्ट विकत घेतली, पहा तुम्ही एखादं बिस्किट विकत घेतलं, तुम्ही पेन विकत घेतला, तुम्ही काही विकत घेता तर प्रत्येक गोष्टीवर जो टॅक्स लागत असतो त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असतो. ठीक आहे. जो इन्कम टॅक्स असतो तो डायरेक्ट टॅक्स असतो. तुमचा किती इन्कम आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागत. तर तुम्ही मार्केटमध्ये कोणतीही वस्तू विकत घेत असाल तर त्यावर टॅक्स लागत असतो. प्रत्येक व्यक्तीला टॅक्स लागत असतो. तो इनडायरेक्ट टॅक्स असतो. टॅक्सवर तेवढे क्वेश्चन तुम्हाला येत नाही. सहसा टॅक्सवरचे क्वेश्चन कमी येतील. इन जनरल जर क्वेश्चन आला मेन्स मध्ये तर फायनान्शियल रिलेशनचा की सेंट्रल स्टेट फायनान्शियल रिलेशन कशा प्रकारचे आहे वगैरे त्यावर प्रश्न येतील. पण त्याच्याकडे तुमच्याकडे आहे उत्तर. हे जे त्याच गोष्टीचे आपण आता पाहिलेले आहेत त्यामधलेच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पर्सेंटेजची गरज नाही. अननेसेसरी इन्फॉर्मेशन जमा नाही करून ठेवायची की कोणावर किती पर्सेंट टॅक्स लागतोय, काय लागतोय. अननेसेसरी इन्फॉर्मेशन जमा नाही करायची. ते कधी विचारलं जात नाही. तसे वेगवेगळ्या राज्यांमधले जी एक्साइज ड्युटी असते अल्कोहोलवर ती वेगवेगळी असते. सो तसले इन्फॉर्मेशन गरज नाही तुम्हाला एक्झामसाठी. स्टॅच्युटरी ग्रँट्स म्हणजे हा जो ग्रँट्स आहे जो फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन्सनी जो आहे. स्टॅच्युटरी ग्रँट्स हा कोणता ग्रँट्स आहे जो फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन्सनी राज्यांना दिला जातो. केंद्र सरकार काही टॅक्स जो आहे तो राज्यांना डिस्ट्रीब्यूट करते आपल्याला. तो फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन्सनी दिला जातो. प्रत्येक राज्याला हा टॅक्स मिळत असतो. अजून काही डाऊट्स? काही डाऊट्स आहेत का अजून? क्लिअर? आपल्याला नेक्स्ट चॅप्टर चालू करायचं असेल तर तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असते तर आपण नेक्स्ट चॅप्टरला जाऊ शकतो. स्टॅच्युटरी ग्रँट्स हा फायनान्स कमिशन ठरवतो. त्यामुळे फायनान्स कमिशन क्रायटेरिया देतो. तो पॉप्युलेशन, एरिया हा सगळा जो क्रायटेरिया तो फायनान्स कमिशन देतो.
ठीक आहे, चला कंटिन्यू करायचा. आपला हा जो चॅप्टर आहे सेंटर स्टेट रिलेशनचा तो आता झालाय. तर नेक्स्ट जो चॅप्टर आपला इंटरस्टेट रिलेशनचा. ठीक आहे, सेंटर स्टेट रिलेशनचा चॅप्टर आपला झालाय. नेक्स्ट चॅप्टर आपला इंटरस्टेट रिलेशनचा आहे. तो चॅप्टर आपण चालू करूया. ठीक आहे, मी पीपीटी शेअर करत आहे तुमच्यासोबत. जस्ट 1 मिनिट वेट करा. नेक्स्ट चॅप्टरची पीपीटी तुमच्यासोबत शेअर करतोय. सो नेक्स्ट चॅप्टर जो आपला आहे तो आहे इंटरस्टेट रिलेशन. याच्या आधीचा जो चॅप्टर होता तो केंद्र राज्य संबंधाचा होता, सेंटर स्टेट रिलेशनचा. आता हा जो चॅप्टर आहे तो इंटरस्टेट रिलेशनचा, जे आंतरराज्य संबंध, दोन किंवा अधिक राज्यांच्या संबंधात. ओके, तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की दोन किंवा अधिक राज्यांमध्ये जे काही समस्या वगैरे ज्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी देऊन ठेवल्या. ओके, छोटासा चॅप्टर आहे, खूप जास्त डेटा नाही आहे याच्यामध्ये, परंतु काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जे लक्षात ठेवावे लागतात. पर्टिक्युलरली तुम्हाला जे प्रिलिमचे क्वेश्चन्स असतात ऑब्जेक्टिव्ह टाईप, त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स विचारले जातात, काही थोड्याफार गोष्टी विचारल्या जातात, ते त्या या चॅप्टरमध्ये भेटून जातात. त्यामुळे छोटासा चॅप्टर जरी असला तरी हा चॅप्टर एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सो इंटरस्टेट रिलेशन आपण पाहतो, आंतरराज्य संबंधांवर. ठीक आहे, तर पर्टिक्युलरली आपण जे मुद्दे जे या चॅप्टर मध्ये पाहणार आहे ते पाहणार आहे की रिव्हर डिस्प्यूट जो असतो आंतरराज्यांचा, दोन किंवा अधिक राज्यांमध्ये ज्या नद्या वाहतात त्यांच्या पाण्याच्या डिस्ट्रीब्युशन मधून जो काही वाद तयार होत असतो ते एक गोष्ट आपण पाहणार आहे इंटरस्टेट रिलेशन मध्ये. दुसरं जे आपण पाहणार आहे ते पाहणार आहे इंटरस्टेट काउन्सिल बद्दल, आंतरराज्यीय मंडळ बद्दल, तो एक मुद्दा पाहणार. आणि तिसरा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे तो आहे झोनल काउन्सिलचा, ज्याला विभागीय परिषद सुद्धा असं म्हटलं जाते किंवा क्षेत्रीय परिषद सुद्धा असं म्हटलं जातं. या तीन गोष्टीबद्दल स्पेसिफिकली आपल्याला पाहायचं. ठीक आहे, सो पहिला जो मुद्दा आहे तो आहे इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट्स. दोन किंवा अधिक राज्यांमध्ये जे वॉटर डिस्प्यूट्स आहेत, वॉटर डिस्प्यूट्स होतात त्याच्या रिलेटेड आपल्याला पाहायचं आहे. ओके, सो आता एक बेसिक जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याकडे बऱ्याचशा नद्या आहेत ज्या नद्या दोन किंवा अधिक राज्यांमधून वाहतात. मग या नद्यांच्या डिस्ट्रीब्युशन नुसार डेफिनेटली राज्यामध्ये वाद होतात. कोणत्या राज्याला जास्त पाणी पाहिजे भेटते, कोणत्या राज्याला कमी पाणी भेटते, मग त्याच्यामध्ये वाद होतात डेफिनेटली. जसं जर एक फेमस जर उदाहरण द्यायचं सांगेल तर आपलं जसं
कावेरी रिव्हरचा आहे. तर कावेरी रिव्हर बद्दल तसे पाहिले तर 3 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश वादामध्ये आहे. तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, केरळ हे 3 राज्य आणि पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश. त्यांच्यामध्ये तो वाद आहे त्यांच्या पाण्याच्या डिस्ट्रीब्युशन बद्दल. परंतु मेजरली जी कावेरी रिव्हर वाहते ती कर्नाटक आणि तमिळनाडू मधून वाहते. कर्नाटक काय करते की ते निघते, कावेरी रिव्हर निघते कर्नाटक मधून आणि जाते तमिळनाडूमध्ये. कर्नाटकनी डॅम बनवून ठेवलेले आहे कर्नाटकमध्ये आणि त्याच्यामुळे कर्नाटक काय करते की जास्तीत जास्त पाणी स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या वीज निर्मितीसाठी, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी कर्नाटक स्वतःकडे जास्त पाणी ठेवायला पाहते. ठीक आहे, ते त्यांच्या लोकांचा विचार करते. परंतु याच्यामुळे काय होते, जे पाणी तमिळनाडूमध्ये जायला होतं ते तिकडे जात नाही. पण तिथेही शेतकरी आहे, तिथेही वीज निर्मितीची गरज आहे, तिथेही पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मग त्या ठिकाणी ते जात नाही. मग अशा वेळेस मग वाद होतात. मग तमिळनाडू म्हणते की कर्नाटक आम्हाला पाणी देत नाही. मग त्यांच्यामध्ये वाद होत राहतात. असे बरेचसे वाद. आता महाराष्ट्राचाही बऱ्याचशा काही नद्यांबद्दल वाद आहे. जसं कृष्णाचा वाद, कृष्णा नदीचा वाद, गोदावरी नदीचा वाद, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे. ठीक आहे, नर्मदा नदी, तापी वगैरे जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे. असे बरेचसे नदींचे जे वाद असतात ते 2 किंवा अधिक राज्यांमधून वाहतात. तर त्यामध्ये राज्यांमध्ये वाद होत असतात. मग तो वाद कसे सोडवायचे त्याच्या संबंधात आपल्याला जे आंतरराज्यांमधले जे वाद आहेत ते कसे सोडवायचे त्याच्या रिलेटेड आपल्याला संविधानामध्ये काही प्रोव्हिजन दिलेले आहेत, काही तरतुदी दिलेल्या आहेत. मग कोणकोणत्या तरतुदी आहेत? पहिली गोष्ट, कोणत्या कलममध्ये या वादाबद्दल बोललेला आहे, हा वाद सोडवण्याबद्दल बोललेला आहे? सर, आर्टिकल 262 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कलम 262. लक्षात ठेवायचं, कलम 262 मध्ये हे जे आंतरराज्यीय जे वाद आहेत ते वाद सोडवण्याबद्दल बोलले. ठीक आहे, कलम 262. ओके, मग त्या कलम 262 मध्ये काय प्रोव्हिजन दिलेले आहेत, तरतुदी काय दिलेल्या आहेत पहा. पार्लमेंट मे बाय लॉ provide for adjudication of any disputes or complaint with respect to use, distribution, control of waters of interstate rivers and river valleys. म्हणजे पार्लमेंट कायदा बनवू शकते आणि कायदा बनवून आंतरराज्यीय संबंधामधील जे पाण्याचा जो वाद आहे, कशाच्या संबंधित की पाण्याचं वाटप कसं झालं पाहिजे, पाण्यावर कंट्रोल कोणाचा असला पाहिजे, त्या पाण्याचा वापर कोण कसा केला पाहिजे, त्या संबंधित जे काही वाद असतील त्याच्या संबंधित पार्लमेंट कायदा बनवू शकते, हे यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे, हा वाद सोडवण्याची, आंतरराज्यीय पाण्याचा वाद सोडवण्याची ही जबाबदारी संविधानाने कोणाला दिलेली आहे? पार्लमेंटला दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा मुद्दा, आर्टिकल 262 मध्ये काय आहे? पार्लमेंट मे also provide that neither the Supreme Court nor any other court is to exercise jurisdiction with respect to such disputes and complaints. जर पार्लमेंटची इच्छा असेल तर पार्लमेंट कायदा बनवून अशी तरतूद करू शकते की आंतरराज्यीय आंतरराज्यीय नद्यांच्या पाण्याचा जो वाद असेल त्यामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा अजून कोणताही दुसरं कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. ठीक आहे, पहा कोणकोणत्या 2 गोष्टी पार्लमेंट करू शकते. पहिली गोष्ट तर पार्लमेंट कायदा बनवू शकते आंतरराज्य नदींचा जो पाण्याचा जो वाद असेल त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, पार्लमेंट काय करू शकते, सुप्रीम कोर्ट आणि कोणतं दुसरं जे कोर्ट आहे त्याला बाहेर ठेवू शकते, त्याला असं डिक्लेअर करू शकते की हे जे कोर्ट्स आहेत हे हस्तक्षेप नाही करू शकत, अशा प्रकारचा जो वाद आहे त्याच्यामध्ये ते हस्तक्षेप नाही करू शकत. ठीक आहे, ही गोष्ट आली. त्यानंतर अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज इनॅक्टेड रिव्हर बोर्ड्स ऍक्ट आणि इंटरस्टेट रिव्हर बोर्ड्स. आता पार्लमेंटला अशा प्रकारचा तुम्ही अधिकार दिलेला आहे कायदे करण्याचा आणि वाद सॉल्व्ह करण्याचा. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने 2 ऍक्ट इनॅक्ट केलेले आहेत. एक आहे रिव्हर बोर्ड ऍक्ट आणि दुसरा आहे इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट. दोन्ही 1956 चे हे कायदे आहेत. हे जे वाद आहेत ते वाद सोडण्यासाठी हे कायदे बनवलेले आहेत. आता रिव्हर बोर्ड ऍक्ट मध्ये काय आहे मग पहा. 2 कायदे बनवले, कायद्यांची नावं लक्षात ठेवायचे. ठीक आहे, एक्झाम मध्ये विचारले जातात की पार्लमेंटने कोणते कायदे बनवलेले आहेत, हे जे आंतरराज्यीय जे पाण्याचा जो वाद आहे त्याबद्दल पार्लमेंटने कायदे कोणते बनवले तुम्हाला माहित पाहिजे. रिव्हर बोर्ड ऍक्ट आणि इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट. तर रिव्हर बोर्ड त्याच्या नावावरूनच लक्षात येईल की कोणतं तरी एक मंडळ बसवलेलं आहे, एक बोर्ड बसवलेला आहे. ओके,
तर इट प्रोव्हाइड्स फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिव्हर बोर्ड्स फॉर द रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऑफ इंटरस्टेट रिव्हर अँड रिव्हर व्हॅलीज. Such boards are established on the request of state governments also. समजा 2 किंवा अधिक राज्यांमध्ये पाण्याचा वाद आहे आणि तो पाण्याचा वाद नाही सॉल्व्ह होत आहे, परंतु त्या राज्यांची इच्छा आहे की तो पाण्याचा वाद सॉल्व्ह व्हावा. म्हणून मग ते राज्य काय करतात, केंद्र सरकारला एक रिक्वेस्ट करतात की तुम्ही या नदीसाठी रिव्हर बोर्ड बसवा, एक सेपरेट बोर्ड बसवा, एक कमिटी बसवा, एक या पर्टिक्युलर नदीची, जसे की कावेरी रिव्हर बोर्ड, गंगा रिव्हर बोर्ड, नर्मदा रिव्हर बोर्ड, अशी नदीचे रिव्हर बोर्ड असतात. तुम्ही एक रिव्हर बोर्ड बसवा, त्याच्यामध्ये तुम्ही केंद्राचे प्रतिनिधी ठेवा आणि राज्यांचे प्रतिनिधी सुद्धा ठेवा. ज्या राज्यांमधून नदी वाहत आहे त्या राज्यांचे प्रतिनिधी ठेवा आणि हे सगळे प्रतिनिधी मिळून या पाण्याच्या डिस्ट्रीब्युशन बद्दल निर्णय घेतील. कोणाला किती पाणी कसं गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे त्याच्याबद्दल निर्णय घेतील. तर हे रिव्हर बोर्डचं काम आहे की हे जे इंटरस्टेट रिव्हर आहे त्यामधलं पाण्याचं डिस्ट्रीब्युशन रेग्युलेशन कसं केलं जात आहे हे रिव्हर बोर्डचं काम आहे. आणि हे कधी इस्टॅब्लिश केले जातात, ज्यावेळेस राज्य सरकार, जे वादामध्ये राज्य सरकार आहे, ज्या राज्य सरकारांमध्ये वाद आहेत ते केंद्र सरकारला रिक्वेस्ट करते की अशा प्रकारचं तुम्ही रिव्हर बोर्ड बनवा, ज्याच्यामध्ये तुमचाही प्रतिनिधी ठेवा आणि आमचेही प्रतिनिधी ठेवा. ठीक आहे, कारण त्यांच्या त्या राज्यांनी तो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही म्हणून त्यांनी अशी रिक्वेस्ट. ठीक आहे, तर अशा प्रकारे रिव्हर बोर्ड ऍक्ट मध्ये ही गोष्ट सांगितलेली. दुसरा जो कायदा आपण पाहिलेला आहे की एक तर रिव्हर बोर्ड ऍक्ट इस्टॅब्लिश केला होता 1956 ला इनॅक्ट केला होता. दुसरा होता इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट. तर इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट मध्ये काय आहे, इट एम्पॉवर द सेंट्रल गव्हर्नमेंट टू सेट अप ॲडॉक ट्रिब्युनल फॉर ऍडज्युडिकेशन ऑफ डिस्प्यूट्स बिटवीन 2 or more स्टेट इन रिलेशन टू वॉटर ऑर इंटरस्टेट. यामध्ये काय आहे, इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जर एखाद्या वेळेस वाद असेल तो सुटतच नाहीये, समजा 2 किंवा अधिक राज्यांमधला वाद तो सुटतच नाहीये, त्या दोघांना सेंट्रल गव्हर्नमेंट सुरुवातीला काय सांगते की तुम्ही दोन्ही राज्य बसा आणि तो वाद सोडवा. ते राज्य म्हणतील की नाही आमच्याच्यानी नाही सुटत, मग ते केंद्र सरकारकडे जाणार की आमच्याच्यानी वाद सुटत नाहीये. मग केंद्र सरकार काय करते, आपला एक प्रतिनिधी बसवते, त्यांचे प्रतिनिधी बसवते आणि त्यांना म्हणते पहा आता यांच्यामधला वाद सोडण्याचा प्रयत्न करा, तरी सुद्धा तो वाद सुटला नाही. तर फायनली सेंट्रल गव्हर्नमेंट काय करणार, एक ट्रिब्युनल बसवणार. हे ट्रिब्युनल एक प्रकारे काय करत असते, एक प्रकारे हे न्यायालय असते, छोट्या प्रकारचं एक न्यायालय असते ट्रिब्युनल म्हणजे. आणि त्याला सांगणार त्या ट्रिब्युनलला की आता तुम्ही स्टडी करा, 2 किंवा अधिक राज्यांमधला जो वाद आहे त्याला स्टडी करा आणि एक फायनल निर्णय द्या. ठीक आहे, तर हे जे ट्रिब्युनल असते, जे टेम्पररी एक प्रकारे छोटं न्यायालय तुम्ही म्हणा, ते जे बसवलेलं आहे त्याला ही जबाबदारी आहे आता ते वाद सोडवण्याची, की तुम्ही पहा यांचा काय वाद आहे आणि तुम्ही एक निर्णय द्या, फायनल निर्णय द्या. तो जो काही निर्णय असेल ट्रिब्युनलचा तो फायनल आणि बाइंडिंग असेल. म्हणजे ट्रिब्युनलचा जो निर्णय आहे तो फायनल आणि बाइंडिंग आहे. आता ही का बरं केलेली आहे अशी अरेंजमेंट, कारण तो वाद सॉल्व्हच नाही होत आहे, राज्य तर वाद सॉल्व्ह नाही करू शकत आहे. मग केंद्र सरकारकडे ऑप्शन करायला एक ट्रिब्युनल बसवून द्या, ते ट्रिब्युनल घेईल मग एक निर्णय आणि तो निर्णय मग फायनल आहे आणि बाइंडिंग. मग प्रत्येक राज्यावर तो निर्णय बाइंडिंग असेल, त्यांना तो निर्णय पटत आहे नाही पटत आहे काही संबंध. इट बार्स द सुप्रीम कोर्ट और एनी कोर्ट टू हॅव ज्युरिस्डिक्शन्स इन द मॅटर. सुप्रीम कोर्ट किंवा बाकीचे जे कोर्ट्स आहेत त्यांना हस्तक्षेप करण्याची परमिशन नाही आहे, जे आंतरराज्य वादाचे जे मुद्दे आहेत त्याचे. ठीक आहे, म्हणजे आंतरराज्य वाद सोडण्यासाठी काय केले, 2 कायदे बनवलेले आहेत, रिव्हर बोर्ड ऍक्ट आणि इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट. रिव्हर बोर्ड ऍक्ट जो आहे तो रिव्हर बोर्ड बनवला जातो ज्यावेळेस राज्य सरकार रिक्वेस्ट करतात की या नदीसाठी तुम्ही रिव्हर बोर्ड बनवा. आणि इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट मध्ये काय आहे की जर मुद्दा सुटतच नसेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट एक ट्रिब्युनलची स्थापना करते. त्या ट्रिब्युनल मध्ये त्याला सांगितलं जाते की पहा तुम्ही हा वाद जो आहे त्याचा स्टडी करा आणि एक फायनल जजमेंट द्या. मग तो जे काही तो फायनल निर्णय देईल तो बाइंडिंग असतो, तो बंधनकारक आहे प्रत्येक राज्यात. ओके, आणि कोणतंही जे सुप्रीम कोर्ट आहे किंवा अदर कोर्ट्स आहेत त्यांना या मॅटर मध्ये हस्तक्षेप करण्याची काही परमिशन दिली गेलेली नाही. हे झालं आपलं इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट. पुढच्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी तुमचा जर याबद्दल इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट रिलेटेड जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू, मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ.
डाऊट असतील या पर्टिक्युलर पॉइंट बद्दल तर विचारा. मग आपण समोर कंटिन्यू करूया. एखादा क्वेश्चन पण घेऊ आपण शेवटी. जर आपल्याकडे जर वेळ उरला तर आपण एखादा क्वेश्चन पण घेऊ ना. डिपेंड की आपल्याकडे किती वेळ उरतो. हा, यामध्ये फक्त नद्यांच्या वादाबद्दल बोललेलं आहे, बाकी वादाबद्दल नाही बोललेलं आहे. यामध्ये फक्त नद्यांच्या वादाबद्दल बोललेलं आहे. आर्टिकल 262 जे आहे फक्त नद्यांच्या वादाबद्दल बोल. अजून काही डाऊट? या पॉइंट बद्दल काही डाऊट असेल तर विचारा. ट्रिब्युनल आपल्याकडे बरेचसे असतात. फॉर एक्झाम्पल समजा एक महादाई रिव्हर आहे, एक रिव्हर आहे महादाई रिव्हर. ही रिव्हर मेनली जे फ्लो होते ती होते गोवा आणि कर्नाटक मधून. ठीक आहे, महादाई रिव्हर गोवा आणि कर्नाटक मधून फ्लो होते. याचा वाद काही संपत नव्हता, महादाई रिव्हरचा गोवा आणि कर्नाटक मध्ये. मग तो वाद संपत नव्हता म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने ट्रिब्युनल बनवलं होतं, महादाई ट्रिब्युनल. त्याने जो काही निर्णय दिला तो निर्णय कर्नाटक आणि गोवाने ऍक्सेप्ट केला, तो त्यांच्यावर बाइंडिंग झाला आणि तो मॅटर सॉल्व्ह झाला. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे ट्रिब्युनलचं. स्टेट सेंटरकडे जात नसेल, अल्टिमेटली त्यांना सेंटरकडे जावं लागतं. ठीक आहे, तो जर वाद सॉल्व्ह नसेल तर संसदेने बनवलेल्या कायद्यानुसार त्यांना परमनंट अल्टिमेटली स्टेटकडे जावं लागतं. कोर्टकडे तर ते जाऊ शकत नाही. पूर्ण रिपीट नाही करू शकत आपण इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट. आता ऑलरेडी आपण हे सगळं केलं, आता हे पूर्ण कसं रिपीट करणार आहे? कोणता एखादा मुद्दा समजला नसेल तर तुम्ही विचारा. पूर्ण टॉपिक असा रिपीट करा म्हणून नका सांगत जाऊ, कारण तेवढ्यासाठी आपण बाकीच्या स्टुडंटचा वेळ नाही घेऊ शकत. एखादा मुद्दा समजला नसेल तर विचारा. नाही, यामध्ये रिव्हर ऐवजी दुसरा वाद सोडवला जात नाही. आर्टिकल 262 मध्ये फक्त रिव्हर डिस्प्यूटच आहे, बाकी त्याच्याबद्दल दुसरा वाद यामध्ये येत नाही. अजून काही डाऊट आहे का? अजून काही डाऊट? क्लिअर असेल तर पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. क्लिअर आहे, कंटिन्यू करायचं. नाही, सुप्रीम कोर्टकडे काही अधिकार नाही. जो कायदा बनवलेला आहे इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट 1956, त्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टकडे या संबंधित काही पॉवर नाही इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूटशी रिलेटेड. तो मॅटर ट्रिब्युनलने सॉल्व्ह होतो, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मुद्दा जातो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ट्रिब्युनल एस्टॅब्लिश करते, तसाच तो मॅटर सॉल्व्ह होतो. नाही, तो बाइंडिंग असतो. तो जो जे काही ट्रिब्युनल तुम्हाला ऑलरेडी त्यांनी चार्ज दिला होता स्टेट्सला, ते त्यांनी मग चार्ज दिला, तो त्यांनी घेतला नाही तो चार्ज. त्यामुळे जो काही निर्णय येईल ट्रिब्युनलचा मग तो त्यांच्यावर बाइंडिंग आहे. संसद थ्रूच जात आहे, संसदेनेच बनवलेला कायदा आहे. रिव्हर बोर्ड ऍक्ट आहे, इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट आहे, संसदनेच बनवलेले कायदे आहेत. तेच तर मॅटर सॉल्व्ह करते ते कायद्याने, संसदेनेच बनवलेले कायदे आहेत.
कावेरी रिपोर्ट डिस्प्यूटचा मुद्दा फार कॉम्प्लेक्स आहे. त्यावर तो ऑलरेडी त्याच्यावर जजमेंट येऊन गेला, पण ते जजमेंट नाही पाहायला गेला, मग पुन्हा ट्रिब्युनल त्याच्यावर बसलेलं आहे. ओके, आणि त्यामध्ये काही लोक जे आहेत सुप्रीम कोर्टमध्ये गेलेत, म्हणजे जनता गेली आहे, शेतकरी वगैरे गेले, की आमच्या मूलभूत अधिकार हानी होत आहे, तसा मुद्दा पकडून तो सुप्रीम कोर्टमध्ये गेलेला मुद्दा आहे. त्यामुळे तो पेंडिंग आहे सध्या. कॉम्प्लेक्स मुद्दा आहे तो, एवढा इझी नाहीये, तो फार कॉम्प्लेक्स मुद्दा आहे. ओके, चला कंटिन्यू करूया. नेक्स्ट पॉइंट कंटिन्यू करूया. पुढचा आहे इंटरस्टेट काउन्सिल. इंटरस्टेट काउन्सिल फार इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 263 रिव्हर डिस्प्यूट ऍक्टचा कोणता होता? आर्टिकल 262 होता. हा आर्टिकल आहे आर्टिकल 263 आहे. सो आर्टिकल 263 मध्ये काय म्हटलेलं आहे? इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंटरस्टेट काउन्सिल टू इफेक्ट कोऑर्डिनेशन बिटवीन स्टेट्स अँड बिटवीन सेंटर अँड द स्टेट्स. काय आहे की एक काउन्सिल आहे ज्याला इंटरस्टेट काउन्सिल असं म्हटलं जातं. ठीक आहे, आंतरराज्यीय मंडळ त्याला आपण असं म्हणू शकतो. तर या मंडळामध्ये काय आहे की कोऑर्डिनेशन बनते. कोणामध्ये कोऑर्डिनेशन बनते? जे वेगवेगळे राज्य आहेत त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन बनते आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन. ते कसं बनते ते आपण पाहू. याची स्थापना कोण करते? इंटरस्टेट काउन्सिलची लक्षात घ्या, प्रेसिडेंट टाइम टू टाइम याची स्थापना. ही परमनंट बॉडी नाही. इंटरस्टेट काउन्सिल हे जे मंडळ आहे ही परमनंट बॉडी नाही. ठीक आहे, ज्या ज्या वेळेस प्रेसिडेंटला वाटते की पब्लिक इंटरेस्टसाठी, जनतेच्या इंटरेस्टसाठी, त्यांच्या भल्यासाठी किंवा राज्यामध्ये काही वाद असतील आणि त्याच्यामध्ये जनतेचं भलं जर काही थांबत असेल, होत नसेल, तर असा जर काही मुद्दा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक इंटरस्टेट काउन्सिल बसवायला पाहिजे. ते काही दिवसाची मीटिंग असते, ती 4 दिवस 5 दिवस आठवडाभर अशी ती मीटिंग चालते त्या काउन्सिलची. मग त्यावेळेस प्रेसिडेंट टाइम टू टाइम अशा इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना करू शकतात. या ठिकाणी इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं आहे की स्थापना करते कोण? स्थापना कोण करत आहे? प्रेसिडेंट त्याची स्थापना. He is also authorized to define the nature of duties to be performed by such council, its organization and procedure. प्रेसिडेंटकडे जी पॉवर दिलेली आहे की हे जे इंटरस्टेट काउन्सिल आहे कशा प्रकारे काम करत आहे, त्याच्या ड्युटीज काय आहेत, त्याची रचना कशी असायला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये कोणकोणते मेंबर असायला पाहिजे आणि काम करताना त्यांनी कोणत्या प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे, हे सगळं कोण ठरवत आहे? प्रेसिडेंट ठरवत. ठीक आहे, त्यामुळे इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना सुद्धा प्रेसिडेंट करते. इंटरस्टेट काउन्सिलच्या ड्युटीज काय आहेत ते सुद्धा प्रेसिडेंट सांगते. त्याची रचना कशी असणार आहे ते सुद्धा प्रेसिडेंट सांगते आणि त्यांनी कोणती प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे ते सुद्धा प्रेसिडेंट सांगते. सो इन जनरल प्रेसिडेंटकडे या मेन पॉवर आहेत इंटरस्टेट काउन्सिलच्या रिलेटेड. ऍक्च्युली इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना कशासाठी आहे? तर समजा काही वाद असेल, तो वाद जर सॉल्व्ह करायचा आहे राज्यांमधला, त्याच्यासाठी किंवा एखादा मुद्दा असेल महत्वाचा, जर प्रेसिडेंटला वाटत असेल की हा मुद्दा प्रत्येक राज्याने चर्चा करायला पाहिजे, केंद्र सरकार आणि राज्यांनी एकामेकांसोबत चर्चा करायला पाहिजे, असा एखादा मुद्दा आहे पब्लिक इंटरेस्टचा, त्याच्यासाठी आपण ही याची स्थापना करायला पाहिजे असं प्रेसिडेंटला वाटत असेल तर प्रेसिडेंट त्याची स्थापना करतो. आणि कोणत्याही मुद्द्याबद्दल असते, जसं आधीचा जे आपण पाहिला तो फक्त वॉटर डिस्प्यूटचा मुद्दा होता, पाणी वादाचा मुद्दा होता. इंटरस्टेट काउन्सिल कोणत्याही मुद्द्यावर डिस्कशन करू शकतो. त्यासाठी नेसेसरी नाही की तो पाण्याचाच मुद्दा पाहिजे, कोणत्याही मुद्द्यावर इंटरस्टेट काउन्सिलमध्ये डिस्कशन होऊ शकते. आता कॉन्स्टिट्यूशनने काही ड्युटीज दिलेल्या आहेत काउन्सिलच्या. काय ड्युटीज आहेत? इन्क्वायरिंग इनटू अँड ऍडवायझिंग अपॉन डिस्प्यूट विच विल अराइज बिटवीन द डिफरंट स्टेट्स. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काही डिस्प्यूट्स आहेत त्या डिस्प्यूट्स बद्दल इन्क्वायरी करायची, चौकशी करायची आणि त्याच्यामध्ये ऍडवाइस द्यायची, त्यांना सल्ला द्यायचा की हे जे राज्य आहेत हा कशा प्रकारे तो डिस्प्यूट सॉल्व्ह करू शकतो. हे एक कार्य आहे इंटरस्टेट काउन्सिलचं.
पहा, कोणत्याही बाबतीमध्ये डिस्प्यूट असू द्या, असं नाही की पाण्याचाच मुद्दा असेल, बॉर्डरचाच मुद्दा असेल, कोणताही मुद्दा असू शकतो. तर त्याच्यावर चर्चा करायची आणि त्याच्यावर सल्ला देण्याचं काम या ठिकाणी इंटरस्टेट काउन्सिल. दुसरा, investigation and discussing the subjects in which the state and the center and the states have a common interest. अशा मुद्द्यांबद्दल इन्व्हेस्टिगेशन चौकशी करायची आणि चर्चा करायची आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे राज्य त्यांच्यामध्ये कॉमन इंटरेस्ट असतील किंवा सेंटर आणि स्टेटमध्ये कॉमन इंटरेस्ट असतील. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन पॉलिसीचा मुद्दा असेल, हेल्थ पॉलिसीचा मुद्दा असेल, ज्याच्यामध्ये समजा केंद्र सरकारला वाटत असेल की केंद्र आणि राज्यांनी चर्चा करायला पाहिजे, वेगवेगळ्या राज्यांनी चर्चा करायला पाहिजे, मग अशासाठी तुम्ही इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना प्रेसिडेंट करू शकता. मेकिंग रिकमेंडेशन ऑन एनी सब्जेक्ट फॉर बेटर कोऑर्डिनेशन ऑफ पॉलिसी अँड ऍक्शन. गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे धोरण असतील, पॉलिसीज असतील, काही ऍक्शन्स असतील, त्यांचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं पाहिजे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे किंवा सेंटर आणि स्टेटमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे, त्याच्यासाठी स्थापना केल्या जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल सपोज कोरोना सारखा डिसीज आला, मग त्याच्यामध्ये आवश्यक असते की डिफरंट राज्य एकामेकासोबत व्यवस्थित कोऑर्डिनेशन करतील, केंद्र आणि राज्य सरकार एकामेकासोबत व्यवस्थित कोऑर्डिनेशन करतील, कोरोनाचा मुद्दा जर असेल तर अशा मुद्द्याबद्दल. मग त्याच्यासाठी प्रेसिडेंट या इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना करू शकते की व्यवस्थित राज्य सरकारांनी व्यवस्थित एकामेकासोबत कोऑर्डिनेशन करायला पाहिजे आणि केंद्र आणि राज्य सरकारने एकामेकासोबत व्यवस्थित कोऑर्डिनेशन. अशा प्रकारच्या ज्या ड्युटीज आहेत त्या काउन्सिलला दिलेल्या आहेत. त्यानंतर मग या काउन्सिलची रचना कशी आहे, कंपोजिशन काय, मेंबर्स कोण आहेत, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावर बराच वेळ प्रश्न विचारले जातात की इंटरस्टेट काउन्सिलचे मेंबर्स कोण आहेत, यावर बरेच प्रश्न येतात, तर आपल्याला माहित पाहिजे कोण मेंबर्स आहेत इंटरस्टेट काउन्सिल. लक्षात घ्या, चेअरमॅन पहिले लक्षात घ्यायचे, चेअरमॅन कोण आहे इंटरस्टेट काउन्सिलचे. प्राईम मिनिस्टर चेअरमॅन आहे. पहा, स्थापना कोण केली आहे इंटरस्टेट काउन्सिलची, प्रेसिडेंटनी केलेली आहे. परंतु चेअरमॅन कोण आहेत इंटरस्टेट काउन्सिलचे, प्राईम मिनिस्टर. इंटरस्टेट काउन्सिलचे चेअरमॅन प्राईम मिनिस्टर. त्यानंतर अजून कोण असते याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर सोबत, सीएम ऑफ ऑल स्टेट, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्राईम मिनिस्टर तर चेअरमॅन झाले, त्याचसोबत इंटरस्टेट काउन्सिलमध्ये प्रत्येक राज्याचे, असे नाही की ज्या राज्यांमध्ये वाद आहे किंवा ज्या राज्यांचा कॉमन इंटरेस्ट आहे त्याचेच मुख्यमंत्री, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यासोबत या ठिकाणी प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा. त्यानंतर युनियन टेरिटरीज चे मुख्यमंत्री, म्हणजे जे केंद्रशासित प्रदेश, ज्या केंद्रशासित प्रदेशमध्ये मुख्यमंत्री असतात त्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा बोलवले. ठीक आहे, ज्या केंद्रशासित प्रदेशमध्ये मुख्यमंत्री आहे. कोणकोणत्या केंद्रशासित प्रदेशमध्ये आहे, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर पॉंडिचेरी